नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उडान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमान सेवा योजना आजपासून सुरू. पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन. या उपक्रमामुळे नांदेड हैदराबाद विमानसेवेसह असंख्य ठिकाणचा प्रवास आता येणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात. विश्वास आणि विकासामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दावा. 3000 किलोमीटर्सपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 या क्षेपणास्त्राची ओडिसात यशस्वी चाचणी. काश्मीरमध्ये लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला. एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद तर 5 जवान जखमी. सहाराने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत तर सुब्रत राय यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि सुप्रसिद्ध अभिनेते माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातम्या विस्ताराने. प्रादेशिक दळणवळण सेवेअंतर्गत नांदेड हैदराबाद, सिमला दिल्ली आणि कडाप्पा हैदराबाद क्षेत्रात पहिल्या उडान विमान उड्डाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमानसेवा योजनेमुळे नांदेड हैदराबाद विमानसेवेसह असंख्य ठिकाणचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. सिमला इथे झालेल्या कार्यक्रमात व्हिडिओ लिंकिंगद्वारे पंतप्रधानांनी या सेवेचं उद्घाटन केलं. पहाड़ में तो 10 रुपए से ज्यादा हो जाता है. ये सफर ऐसी है जो समय भी बचाएगी और इसका खर्च टैक्सी में अगर किलोमीटर का 10 रुपया लगता है तो नई पॉलिसी के तहत हवाई यात्रा का किलोमीटर का खर्चा सिर्फ 6 या 7 रुपया लगेगा. नांदेड़ से आज हैदराबाद शुरू हो रहा है, लेकिन नांदेड़ से मुंबई सबसे पहले इसके बाद शुरू होने वाली व्यवस्था होने वाली है. प्रादेशिकदृष्ट्या महत्वाच्या शहरातल्या नागरिकांना हवाई प्रवास उपलब्ध होऊन तो शक्य व्हावा यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने उडे देश का आम नागरिक अर्थात उडान ही प्रादेशिक दळणवळण योजना सुरू केली आहे. संबंधितांशी चर्चा करून आणि व्यापक प्रमाणात विविध मुद्दे लक्षात घेऊन उडान योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेले 27 विमानतळ, अर्ध कार्यरत 12 आणि कार्यरत नसलेले 31 असे एकूण 70 विमानतळ एकमेकांशी जोडण्याचे 27 प्रस्ताव आहेत. यातले 16 प्रस्ताव 2 शहरं एकमेकांना जोडण्याचे असून 11 प्रस्ताव 3 शहरं एकमेकांना जोडण्याचे आहेत. यामुळे अधिकाधिक विमानतळ उपलब्ध आणि कार्यरत होऊन महानगरांव्यतिरिक्त इतर अनेक शहरं एकमेकांशी आणि महानगरांशी हवाई वाहतुकीने जोडली जातील. या सेवेच्या उद्घाटनानिमित्त नांदेड इथल्या गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आयोजित कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार अशोक चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते. नांदेड इथून सुरू होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. तर या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही विमानसेवेचा लाभ घेता येईल असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं. उडान अंतर्गत नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्याबद्दल नांदेडच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तो उपक्रम प्रधानमंत्र्यांनी चालू केलाय त्यांचं निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी आहे. नांदेडचं टुरिझम, नांदेडचं मला आता इंडस्ट्रियल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बरेचसे आपल्याकडे गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, त्यामध्ये बरेच सरदार विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया नांदेडमध्ये प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही अतिशय चांगली सोय होणार आहे असं मला वाटतं. विश्वास आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेने भाजपला अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये भरघोस यश दिलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड इथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने झाला.
भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यासाठी यात्रा काढावी आणि सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामाची माहिती द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। सत्तेवर असताना ज्यांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली तेच आता संघर्ष यात्रा काढत आहेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। राज्यात पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तुरीबद्दल जे चुकीचं धोरण स्वीकारलं होतं त्याचेच परिणाम सध्या दिसत आहेत, पण बाजारात आलेली शेतकऱ्यांची तूर विकत घेण्यास सरकार कटिबद्ध असून 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तूर सेंटरवर आली आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय, त्यातला दाणा विकला शब्द या ठिकाणी राज्य सरकारने दिलाय। 1000 कोटी रुपये त्याकरता दिले आहे, त्याचा जीआर देखील काढलाय, त्याचं काम देखील आम्ही सुरू केलंय। पण हे होत असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगितली की शेतकऱ्याच्या नावानं व्यापारी जर तूर देणार असेल तर खपवून घेतलं जाणार नाही। आणि म्हणून एकीकडे शेतकऱ्याचा दाणा त्या ठिकाणी विकत घेतो, पण त्यासोबत ही देखील त्या ठिकाणी शहानिशा छानबीन केली जाईल, तपास केला जाईल की शेतकऱ्याच्या नावानं व्यापाऱ्यांनी दिले आहेत का, आणि जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या नावानं त्या ठिकाणी बोनस खाल्ला असेल तर त्याला त्या ठिकाणी जेरबंद करणं, त्याच्यावर फौजदारी गुन्हा करणं याकरता देखील राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही। कर्जमाफीसाठी सुरू असलेली विरोधकांची संघर्ष यात्रा आज सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये पोहोचली। माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आजच्या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यात सहभागी झाले होते। विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदही यावेळी घेतली। येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यभरातून सरकारला तूर भेट देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिला। वाशिम जिल्ह्यात नाफेडने 2,40,000 क्विंटल तूर खरेदी केली असून आणखी 45,000 क्विंटल तूर खरेदी अभावी पडून आहे। खासगी व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदीला सुरुवात केल्यामुळे तुरीचं चांगलं पीक येऊनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत। याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या यार्डामध्ये ठेवला आहे, तर शेतकऱ्यांची तूर बाहेर मोकळ्या जागेत पडून आहे। तीव्र ऊन आणि अवकाळी पावसाचा धोकाही निर्माण झाला आहे। 3000 किलोमीटर्सपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 क्षेपणास्त्राची आज ओडिसातल्या अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली। अग्नि-3 क्षेपणास्त्र जून 2011 मध्येच लष्करात दाखल करण्यात आलं होतं। अग्नि-3 क्षेपणास्त्र कुठूनही प्रक्षेपित करता येण्यासारखं असून पारंपरिक अस्त्रांबरोबरच अण्वस्त्र वहनाची क्षमताही या क्षेपणास्त्रात आहे। काश्मीरमध्ये कुपवाडा इथल्या चोकीबाल लष्करी छावणीवर आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद झाले, तर 5 जवान जखमी झाले आहेत। त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आत्मघातकी हल्ला करणाऱ्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आढळून आली। या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे। ठार करण्यात आलेले दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असल्याचा संशय आहे। दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्करी तळाजवळ एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी आज नेतृत्व करणारी फुटीरतावादी महिला आसिया अंद्राबी आणि तिची साथीदार सोफी फहमेदा या दोघींना श्रीनगर इथे सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली। काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी महिलांना उद्युक्त करण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा आरोप अंद्राबीवर आहे। जम्मू काश्मीरमध्ये महिलांची राखीव बटालियन स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती गृह मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। अलीकडेच काही मुली दगडफेकीसारख्या घटनांमध्ये सहभागी आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत तसंच विकास पॅकेजबाबत आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी जम्मू काश्मीरमध्ये 80,000 कोटींची विकास कामं करण्यात येणार आहेत।
विकास कामांसाठी 19,100 कोटींचा पहिला हप्ता तातडीने देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत राय यांनी 19 जूनला न्यायालयात उपस्थित राहावं, तसंच 1,500 कोटी रुपये सेबी सहारा खात्यामध्ये 15 जून पूर्वी जमा करावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला। राय यांनी 552 कोटी रुपयांचा तारखेपूर्वीच धनादेश दिला आहे। तो 15 जुलै रोजी वटवण्यात यावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत तर राय यांची रवानगी पुन्हा तुरुंगात करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे। सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत वरळी इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यामध्ये अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, सुभाष घई आदींनी विनोद खन्ना यांचं दर्शन घेतलं। विनोद खन्ना यांचं आज मुंबईत गिरगावातल्या एका रुग्णालयात कर्करोगामुळे निधन झालं होतं। ते 70 वर्षांचे होते। हिंदी चित्रपट सृष्टीत खलनायक म्हणून कारकीर्द सुरू करणारे विनोद खन्ना अत्यंत देखणे आणि रांगड्या व्यक्तिमत्वाचे होते। 1969 साली मन का मीत या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 141 चित्रपटात विविध भूमिका सशक्तपणे साकारल्या। मेरे अपने, कुर्बानी, अचानक, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, मेरा गांव मेरा देश, हाथ की सफाई, अमर अकबर एंथनी, दयावान, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन, लेकिन या चित्रपटातल्या भूमिकांनी त्यांना चित्रपट सृष्टीत नावलौकिक मिळवून दिला। 80च्या दशकात काही काळ त्यांनी चित्रपट संन्यास घेतला, मात्र काही काळानंतर केलेल्या पुनरागमनामुळे त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले। मेरे हमराही गीत कोई ऐसा, छेड़ मेरे हमराही गीत कोई ऐसा, उम्र भर हम जिसे गुनगुनाते रहे, ये मिलन की रेना है, कोई गम की रात नहीं, अमर अकबर जिसको अपना हम अपना कह लेते यारो, पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना। चंदेरी दुनियेत लोकप्रियता मिळाल्यानंतर विनोद खन्ना यांनी राजकारणाची वाट चोखाळली। भाजपच्या तिकिटावर ते पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते। 2002 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून आणि त्यानंतर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। राजकारणामुळे काही काळ चित्रपटांपासून दूर गेलेल्या विनोद खन्ना यांनी अलीकडे दबंग, दबंग 2, वॉन्टेड आणि दिलवाले या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या। देखणा चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्व, उत्कृष्ट अभिनय या सर्व गुणांमुळे या नायकाला 1999 मध्ये फिल्मफेअरच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीचा गौरव करून श्रद्धांजली वाहिली आहे। अन्य काही मान्यवरांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। विनोद जी को हम लोग साथ में ही पिक्चर में एंट्री लिए थे, हमेशा साथ में काम किए, मेरे अंडर में उन्होंने बहुत काम किया एंड आई लव हिम, गॉड रेस्ट हिज सोल इन पीस। एक हमारे देश के बहुत ही लोकप्रिय और जाने माने फिल्म अभिनेता थे और उतना ही नहीं, उनकी एक मानवता का भी एक दूसरा स्वरूप था। मेरे बहुत अच्छे मित्र थे। उसके बाद वे जब राजनीति में आए, सांसद बने, उन्होंने अपने क्षेत्र के प्रति बहुत ही ज़्यादा सद्भावना रखी, विकास के काम करने की कोशिश की। विनोद खन्ना जितने खूबसूरत इंसान स्क्रीन पे थे या स्टार स्क्रीन पे थे, उतने ही खूबसूरत इंसान वो जिंदगी में भी थे। विनोद खन्ना साहब बोलेंगे तो विनोद खन्ना साहब थे। उन्होंने अपनी छाप छोड़ी अपने एक्टिंग के बदौलत, और एज ए ह्यूमन बीइंग भी उतने ही अच्छे थे वो। या होत्या दिवंगत विनोद खन्ना यांच्याविषयीच्या शोकभावना।
2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला आज भोपाळ कारागृहातून सोडण्यात आलं. 2 दिवसांपूर्वीच तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. काँग्रेसने आपल्या विरुद्ध कारस्थान रचल्यामुळे 9 वर्ष आपल्याला तुरुंगात काढावी लागली. या विरोधात कठोर संघर्ष करून आज आपण अर्धमुक्त झालो असल्याची प्रतिक्रिया साध्वीने कारागृहातून बाहेर आल्यानंतर दिली. 9वीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. 10वी प्रमाणेच 9वीच्या विद्यार्थ्यांनाही आता संधी मिळणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातला अध्यादेश जाहीर केला आहे. वर्ष 2017-18 या वर्षाकरता पुनर्परीक्षा जून 2018 मध्ये होईल. पुनर्परीक्षेकरता मूल्यमापन पद्धती इयत्ता 9वी करता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणेच राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेनेरिक औषधांच्या वापराविषयी कायदा दिल्यामुळे जेनेरिक औषधं पुन्हा चर्चेत आली आहेत. या औषधांच्या वापराला चालना मिळाली तर तो रुग्णांसाठी मोठाच दिलासा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधच लिहून द्यावीत असा कायदा करणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा प्रत्यक्षात आली तर डॉक्टर आणि औषध निर्मिती कंपन्यांमधल्या मोठ्या साखळीला धक्का बसणार आहे. डॉक्टर सामान्यतः ब्रँडेड औषधं लिहून देतात. त्याऐवजी जेनेरिक औषधं दिली तर रुग्णाचा मोठा खर्च वाचेल. तीच औषधं रुग्णाला स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील. अनेक गंभीर आजारांवर जेनेरिक औषधं ब्रँडेड औषधांच्या तुलनेत अनेक पटींनी स्वस्त आहेत. आजकाल मोबाईलवर काही ॲप्स निघाली आहेत. त्यांच्या आधारे आपण एखाद्या आजारावरची जेनेरिक औषधं कोणती आणि ती कुठे उपलब्ध होतील याची माहिती घेऊ शकतो. जेनेरिक औषधं उत्पादकांकडून थेट ग्राहकांच्या हातात पोचत असल्यामुळेही त्यांच्या किमती कमी असतात. शिवाय मूल्य निर्धारणात सरकारचा हस्तक्षेप असतोच. औषध रुग्णाच्या हातात येईपर्यंतची मोठी साखळी तुटल्यामुळे ती अधिक स्वस्त असतात. जेनेरिक औषधं सुयोग्य पद्धतीनं डॉक्टर आणि रुग्णांपर्यंत पोचली तर त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता तर येईलच, शिवाय रुग्णांवरचा आर्थिक भारही हलका व्हायला मदत होईल. तसं झालं तर ती खऱ्या अर्थानं औषध क्रांती ठरेल. जलयुक्त शिवारासारखं तसंच दैनंदिन प्रशासनाचं काम करताना पत्रकारांकडून सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य मिळालं, त्यामुळे राज्य पातळीचा पुरस्कार मिळू शकला. हे सर्वांचं यश आहे असं प्रतिपादन अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज केलं. जलयुक्त शिवार आणि आपलं सरकारच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून कवडे यांना पुरस्कार मिळाला. या पार्श्वभूमीवर अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने कवडे यांचा आज सत्कार करण्यात आला. सरकारच्या उपक्रमाला समाजाने सहकार्य केलं, त्याचबरोबर पत्रकारांचंही सहकार्य लाभलं, त्यामुळे कवडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमाला प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हवामान. येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश मध्ये. मुंबई 33 आणि 24, नागपूर 43 आणि 23, पुणे 39 आणि 22, औरंगाबाद 39 आणि 24, नाशिक 38 आणि 20, कोल्हापूर 39 आणि 22, रत्नागिरी 34 आणि 25, सोलापूर 42 आणि 24 आणि अमरावती 41 आणि 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उडान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमानसेवा योजना आजपासून सुरू. पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन. या उपक्रमामुळे नांदेड हैदराबाद विमानसेवेसह असंख्य ठिकाणचा प्रवास आता येणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात. विश्वास आणि विकासामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दावा. 3000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 या क्षेपणास्त्राची ओडिसात यशस्वी चाचणी. काश्मीरमध्ये लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला. एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद तर 5 जवान जखमी. सहाराने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत तर सुब्रतो रॉय यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा.
आणि सुप्रसिद्ध अभिनेते माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.